नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देशभरामध्ये भाजपला अनुकूल वातावरण आहे. केंद्रामध्ये तिसऱ्यांदा भाजपचं सरकार येणार असं बहुतांश भारतीयांना वाटतंय. विदेशी मुत्सद्दी, राजकीय नेते, गुप्तचर यंत्रणा आणि नामांकित वित्त संस्थांनी सुद्धा अशा प्रकारचा अंदाज वारंवार व्यक्त केलेला आहे. परंतु कधी काळी सेफॉलॉजिस्ट राहिलेले आणि सध्या राजकारण करणारे योगेंद्र यादव यांना मात्र असं वाटत नाहीये. 400 पारचा नारा हा भाजप समर्थकांनी आणि भाजप प्रेमी मीडियाने चालवलेला प्रचार आहे. रालोआला 400 पार काय, साधं बहुमत मिळणार नाही आहे, अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे. आणि योगेंद्र यादव यांच्या या भाकितामुळे अनेकांना उकळ्या फुटलेल्या आहेत. देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आजवर मतदानाचे 4 टप्पे पार पडलेले आहेत. 2019च्या तुलनेमध्ये मतदान थोडंसं कमी आहे, परंतु फार मोठा फरक नाही आहे. आजवर जे ओपिनियन पोल जाहीर झाले त्या सर्व ओपिनियन पोलमध्ये तिसऱ्यांदा मोदीच केंद्रामध्ये सरकार स्थापन करणार अशा प्रकारचं भाकीत करण्यात आलेलं आहे. एकही असा ओपिनियन पोल नाही आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की मोदी सरकार येणार नाही आहे. ताजा सर्वे ॲक्सिस माय इंडियाचे सर्वा प्रदीप गुप्ता यांनी सुद्धा 2019च्या तुलनेमध्ये 2024मध्ये फार मोठा फरक पडणार नाही आहे असं ठणकावून सांगितलेलं आहे. ओपिनियन सर्वे हे फार विश्वसनीय नसतात, त्यांची विश्वासार्हता फार नसते असा आजवरचा अनुभव आहे आणि ते सत्यसुद्धा आहे. परंतु विश्वासार्हतेचा जर विचार केला तर योगेंद्र यादव यांची विश्वासार्हता सुद्धा फार मोठी नाही आहे. ओपिनियन पोलमध्ये किमान काही हजार लोकांची मतं जाणून घेतली जातात आणि त्याच्या आधारावर अंदाज व्यक्त केले जातात. परंतु योगेंद्र यादव यांचा हा अंदाज वैयक्तिक अंदाज आहे. त्यांना असं वाटतं म्हणून ते बोललेले आहेत. देशात रालोआची सत्ता येणार नाही असं जेव्हा योगेंद्र यादव म्हणतात तेव्हा या देशाच्या माथ्यावर पुन्हा एकदा खिचडी सरकार मारलं जाणार असं ते आडून सुचवत आहेत. आणि या बाबतीत योगेंद्र यादव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्रचंड एकवाक्यता दिसते. एवढ्या मोठ्या प्रचंड देशाला 10 वर्षात फक्त एक पंतप्रधान का? या देशाला मजबूत सरकारची गरज नाही, मिलीजुली सरकारची गरज आहे असं उद्धव ठाकरे सुद्धा गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने सांगताना दिसत आहेत. एक चांगले सेफॉलॉजिस्ट म्हणून योगेंद्र यादव लोकांना परिचित होते. वैचारिकदृष्ट्या ते डावे आहेत. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानंतर योगेंद्र यादवांनी आम आदमी पार्टीमध्ये शिरकाव केला. पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना काही लोक डोईजड होऊ लागले होते. 2015मध्ये अरविंद केजरीवाल यांनी अशा काही नेत्यांचा गेम केला. त्याच्यामध्ये योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या दोघांचाही समावेश होता. या दोघांसह काही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यादव आणि भूषण या दोघांनी एकत्र मिळून स्वराज अभियान नावाचं दुकान सुरू केलं. आम आदमी पार्टीतून हकालपट्टी झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ योगेंद्र यादव यांनी हरियाणावर लक्ष केंद्रित केलं, परंतु तिथे त्यांना काही विशेष ताण निर्माण करता आलं नाही. राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुद्धा अधेमध्ये योगेंद्र यादव यांच्यामधला सेफॉलॉजिस्ट जागा होतो आणि ते भाकितं करू लागतात. बहुधा 100 हा त्यांचा आवडता आकडा आहे आणि याच आकड्याच्या भोवती अनेकदा ते खेळताना दिसतात. योगेंद्र यादव हे एक असामान्य सेफॉलॉजिस्ट आहेत. मी त्यांना असामान्य अशासाठी म्हणतो की सर्वसामान्य माणूस जाहीरपणे एकदा माती खाल्ली की पुन्हा एकदा बकवास करण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु योगेंद्र यादव 2014 पासून सातत्याने चुकीच्या भविष्यवाण्या करतायत. अनेकदा ते तोंडावर आपटलेले आहेत. तरीसुद्धा त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकांबाबत भाकीत करण्याचं धाडस दाखवलेलं आहे आणि भाकीत जबरदस्त आहे. ते असं म्हणतात की रालोआचा जो आकडा आहे तो 2019च्या तुलनेमध्ये 100ने कमी होईल. म्हणजे भाजपच्या जागा 75ने कमी होतील आणि मित्रपक्षांच्या जागा 25ने कमी होतील आणि रालोआचा जो आकडा आहे तो बहुमतापेक्षा सुद्धा कमी असेल. योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्राबद्दल सुद्धा भविष्यवाणी केलेली आहे आणि ती भविष्यवाणी महाराष्ट्रातल्या उबाटा शिवसेना या पक्षाला गुदगुल्या करून गेलेली आहे. यादव असं म्हणालेत की 2019मध्ये रालोआला महाराष्ट्रामध्ये 42 जागा मिळाल्या होत्या आणि त्या जागा 20ने कमी होतील. म्हणजे रालोआच्या जागा 22वर येतील आणि हीच भविष्यवाणी ठाकरे गटाला अगदी गारगार वाटते. म्हणजे एखाद्या साप बुडालेल्या माणसाला रस्त्यावरच्या एखाद्या कुडमुड्या ज्योतिषाने किंवा पोपटवाल्याने किंवा नंदीबैलवाल्याने असं सांगितलं की तुझा वाईट काळ आता संपलेला आहे आणि तुझा सुवर्णकाळ सुरू होतोय, तर त्याला कसं छान छान वाटेल, तसंच सध्या ठाकरे गटाला वाटतंय. राजकीय वातावरण जेव्हा प्रचंड तापलेलं असतं, निवडणुकांचा जेव्हा काळ असतो, तेव्हा आपल्या पक्षाच्या बाजूने म्हणजे आपण ज्याला मतदान करतो, आपण ज्याचं समर्थन करतो, अशा पक्षाच्या बाजूने जर कोणी भविष्यवाणी केली तर ती फार गोडगोड वाटते आणि आपल्या विरोधकाबद्दल भविष्यवाणी केली तर ती सुद्धा गोडगोड वाटते. त्यामुळे ठाकरे गटाला ज्या गुदगुल्या होत्या त्या चुकीच्या अजिबातच नाही आहेत. परंतु योगेंद्र यादव यांची ही भविष्यवाणी जास्त व्हायरल का होते? कारण अशा प्रकारचं भाकीत तर अनेक लोक करत आहेत. रवीश कुमार करतोय, पुण्यप्रसून वाजपेयी करतोय, मृत्युंजय कुमार झा करतोय, दीपक शर्मा करतोय, अजित अंजुम करतोय. परंतु हे लोक थोडं मोगम भाषेत बोलत आहेत.
म्हणजे देशातलं वातावरण बदलत आहे, लोकांचा मूड बदलतो आहे. मतदानाच्या अमुक तमुक टप्प्यानंतर देशाचं राजकारण एक प्रचंड वेगळ्या वळणावर आहे. अशा प्रकारची भाषा हे लोक वापरत आहेत. म्हणजे जी भाषा महाराष्ट्रामध्ये शरद पवार वारंवार वापरत असतात तीच भाषा हे पत्रकार वापरत आहेत. इतकी सगळी मंडळी भाकीतं करत असताना फक्त योगेंद्र यादव यांचं भाकीत व्हायरल होतं आहे, प्रचंड ऐकलं जातं आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण अत्यंत सोपं आहे. बाकीचे पत्रकार मुगम बोलत आहेत आणि योगेंद्र यादव यांनी ठोस आकडा सांगितलेला आहे की रालोआचा जो आकडा आहे तो 2019च्या तुलनेमध्ये 100ने कमी होईल. भाजपच्या जागा 75ने कमी होतील, मित्रपक्षांच्या जागा 25ने कमी होतील. आणि हा ठोस आकडाच विरोधकांना गुदगुल्या करतोय. म्हणजे कल्पना करा, एखादा माणूस मैलभर उन्हातून अनवाणी चालत येतोय, पूर्ण घामाघूम झालेला आहे. एखादी व्यक्ती त्याला सावलीत बसवते, तोंडावर हपका मारण्याआधी पाण्याचा थंडगार ग्लास देते आणि त्याच्यानंतर ग्लासभर थंडगार निरा. तर त्याला किती सुखद वाटेल तेवढंच सुखद ठाकरे गटाच्या समर्थकांना वाटतंय. मोदी सत्तेवर न येणं म्हणजे राहुल गांधी सत्तेवर येणं आणि राहुल गांधी यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे सत्तेवर येणं. परंतु अशा लोकांनी शुद्धीवर येण्याआधी याच योगेंद्र यादव यांनी 2019मध्ये केलेली एक भविष्यवाणी ऐकण्याची गरज आहे. भविष्यवाणी 2019मध्ये केलेली नव्हती, 2019च्या निवडणुकीच्या 6 महिने आधी केली होती, म्हणजे 22 डिसेंबर 2018 रोजी. आणि या भविष्यवाणीमध्ये हे योगेंद्र यादव महाशय म्हणतात की मोदींच्या राजवटीला लोक कंटाळलेले आहेत. मोदींची लोकप्रियता झपाट्याने कमी होते आहे कारण देशामध्ये आणीबाणी सदृश्य स्थिती आहे. लोकशाही संस्थांना धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रालोआच्या जागा 100ने कमी होतील. म्हणजे जी भविष्यवाणी योगेंद्र यादव 2024मध्ये लोकांच्या माथ्यावर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तीच भविष्यवाणी त्यांनी 2019च्या आधी केली होती. आणि ही भविष्यवाणी तोंडावर कशी पडली हे आकडेवारीसह ऐका. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावर 282 जागा मिळाल्या होत्या आणि योगेंद्र यादव यांनी अशी भविष्यवाणी केली होती की या जागा 222 ते 232 याच्या दरम्यान असतील आणि रालोआला 263 ते 283 जागा मिळतील. म्हणजे एक अंदाज त्यांनी असा व्यक्त केलेला की रालोआला बहुमत मिळणार नाही किंवा कदाचित बहुमत मिळेल. प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षात भाजपच्या जागा अजिबात घटल्या नाहीत. भाजपची उडी 282 वरून थेट 303 वर गेली आणि रालोआला 353 जागा मिळाल्या. म्हणजे योगेंद्र यादव यांची जी भविष्यवाणी होती ती साफ तोंडावर पडली. योगेंद्र यादव यांनी माती खाल्ली. तरीसुद्धा ते पुन्हा एकदा 2024ची भविष्यवाणी करतायत आणि काही लोकांना सुखद धक्का देत आहेत. बरं, 2019चीच भविष्यवाणी चुकली अशातला काही भाग नाही आहे. कितीही हुशार माणूस असला तरी एखाद दुसऱ्या वेळी चुकतो. योगेंद्र यादव यांनी 2017च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा एक भविष्यवाणी केली होती की या निवडणुकीमध्ये जे निकाल आहेत ते भाजपला काही विशेष फायदेशीर ठरतील अशा प्रकारची शक्यता नाही आहे. अशाच प्रकारची भविष्यवाणी त्यांनी केली 2022च्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी. परंतु त्या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं. योगेंद्र यादव यांच्या या भाकितांमुळे 3 इडियटमधल्या त्या वॉचमॅनची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आमिर खानने सांगितलेला किस्सा, एक वॉचमॅन आहे जो रात्रभर आरोळी ठोकतोय, ऑल इज वेल ऑल इज वेल, आणि त्याच्या या आरोळीमुळे सोसायटीतल्या लोकांना सुरक्षित वाटतं आणि ते शांतपणे झोप घेतात. प्रत्यक्षात त्या वॉचमॅनची नजर कमजोर असते. इथे फरक एवढाच आहे की योगेंद्र यादव यांची नजर कमजोर नाही आहे, परंतु त्यांनी विशफुल थिंकिंगचा चष्मा घातलेला आहे आणि त्या चष्म्यातून ते सगळ्या जगाकडे बघत असतात. योगेंद्र यादव ते सांगत नाहीत जे आजूबाजूला घडतंय, जे आजूबाजूला दिसतंय ते सांगतायत जे त्यांना घडावंसं वाटतंय. सुदैवाने देशातील जनता खुळी नाही आहे. ती योगेंद्र यादव यांच्यासारख्या लोकांना पुरेपूर ओळखू नये. ती योगेंद्र यादव यांच्यासारख्या लोकांच्या भाकितांना भीक घालत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये ही जनता आपलं काम चोखपणे करते. ही जनता अशा भाकितांना भाळत नाही. त्याचं कारण आजवर या जनतेने राजकारणातल्या उल्हासबापट प्रवृत्तींचा अनेकदा अनुभव घेतलेला आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.